राज्य के आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उइके के यवतमाल स्थित निवास स्थान के बाहर सोमवार को फासे पारधी समाज ने अपनी विभिन्न मांगों को लेकर ठिया आंदोलन शुरू किया। इस आंदोलन का नेतृत्व श्री दादाजी आदिवासी फासे पारधी समाज संगठन द्वारा किया जा रहा है। संगठन के अध्यक्ष मनीष भोसले ने आरोप लगाया है कि फासे पारधी समाज से जुड़े मुद्दों को लेकर मंत्रालय स्तर के अधिकारी पूरी तरह से उदासीन हैं। दोन 2014चा GR आहे, त्या GRची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही। विष्णू सावरा साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी तो GR विशेष बाबता काढून दिल्यानंतरही आता मी 4-5 वेळा CM साहेबाकडे गेलो। CM साहेबांनी आदिवासी विकास विभागाचे जे मंत्री आहे उके साहेब त्याला सुद्धा बोललो आणि त्याला सुद्धा आदेश दिले। आदेश दिल्यानंतर त्या आदेशाला धरूनच मी जाधव साहेबाकडे गेलो, उपसचिव, आणि त्या उपसचिवने मला खूप वेगळी वागणूक दिली। कारण GR आहे, त्या GRच्या अनुषंगामध्ये या GRमध्ये या परिपत्रांमध्ये पूर्णच्या पूर्ण GR आहे। GR जे आहे त्या GRमध्ये स्पष्ट आहे का फासे पारधी समाजाचा विकास झाला पाहिजे, फासे पारधी समाजाला घरकुल मिळाले पाहिजे, फासे पारधी समाजाला 1 लाख जमिनी मिळाल्या पाहिजे, फासे पारधी समाज आर्थिक विकास महामंडळ तयार झालं पाहिजे आणि फासे पारधी समाजाच्या यवतमाळ जिल्ह्यासाठी 10 कोटी रुपये आणि अमरावती जिल्ह्यासाठी 15 कोटी रुपये असे सुद्धा प्यारा तयार करून त्यांचं आदिवासी विकास विभागातले काही आदिवासी उपसचिव असेल, काही कर्मचारी असेल, ते तुच्छ नजरेचं वागणूक दिलं आणि मला 353ची धमकीसुद्धा दिली। मला असं बोलले का इथं थांबू नका, असं सुद्धा मला धमकी दिली। म्हणून आज इथे जोपर्यंत आमची मागणी आणि आमच्या ते फाईल तिथं पडलेले आहे, जोपर्यंत ते फायला क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे आणि आमचे जे आदिवासी मंत्री साहेब आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आहे, ते आमची दखल आजच्या आज घेतीलच अशी मला वाटते। नाही तर आम्ही आज इथं जेवण करणार आहे, इथंच झोपणार आहे।